वेळ भरून देखील आपण घ्यायची आहे. आमच्या सोबत समालोचनासाठी नवीन भाऊ देखील मालवणी भाषेमध्ये समालोचन करणार आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या सोबत समालोचन करावं, कारण आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे. म्हटलं जाताना विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी प्रतीचे लेखू नका आणि विद्या शिकवणे माणूस बनवते जाणीव यांची विसरू नका. नवीन भाऊ नेहमी आम्हाला विद्यार्थी राहायला आवडेल, कारण स्वप्नील दादा आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला विद्यार्थी राहूनच खूप काही शिकायचं आहे. पहिला मानाचा सामना चालू करायचा आहे. घोटेवाडी या संघाला विनंती करतो कर्णधाराला, कर्णधार पंचांना देखील विनंती करतो सर जास्त कुठली टीम मीटिंग करून देऊ नका, वेळेतच आपल्याला सामने परिपूर्ण करायचे आहेत. आयोजकांच्या वतीने मित्रांनो एक सूचना येत आहे, वेळेतच सामने परिपूर्ण चालू होतील आणि वेळेतच आपल्याला समाप्तीनुसार आपल्या फलंदाज झालाय तो सलामीवीर शैलेश गायकर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज होतोय तो सुशांत कोटकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अतिश पाटील. घोटेवाडी या संघाकडून अचूक अशी गोलंदाजी नेहमी करत असतो. सलामीवीरसाठी पहिला मानाचा सामना एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मानाचा सामना या चॅरिटी ट्रस्ट 2024 पर्व दुसरीचा होतो. राईट मोरचा मारा करत गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. चांगला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण क्षेत्ररक्षण लगेचच ताईना थोडीशी मिसफील होते, त्याचा फायदा घेतोय ते म्हणजे फणसवाडी या संघाला आणि स्कोर बोलवलं जाते 2 या धाव संख्येने. खरोखरच चांगली अशी सुरुवात आपण मैदानावर पाहतोय. सलामीची जोडी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळालं. आम्हाला दुसऱ्या सामन्याचे जोडले गेलेत आमचे मित्र अविनाश काते, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आशिष. खरोखर उत्कृष्ट चेंडू ऑप्टिक्सच्या दरम्यानचा तटवण्याचा प्रयत्न यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या स्थिर होते, बिनबाद 2 धावा. नक्कीच लगेच 2 धावा पहिल्या चेंडूवर घेतल्यानंतर लगेचच कमबॅक केला. निर्धाव चेंडू देखील टाकला ते म्हणजे गोलंदाज अतिशने अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू टाकतोय. आपला गोलंदाजीचा अनुभव पणाला लावतोय, कारण सलामीवीर मैदानामध्ये नवीन सर सलामीवीर का म्हटलं जातं, घराचा पाया जसा मजबूत असावा लागतो एकदा घर बांधाय घेतल्यानंतर, त्यामुळेच यांना सलामीवीर हा नाव दिलं गेलंय. अशीच फलंदाजी करत असत नेहमी फणसवाडी या संघाकडून. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, जातं का सीमारेषा कणकण घेतो षटकार एकदा डीजे सॉरी चौकार. कोटकर यांना 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावेबरोबर वाढती धाव संख्या झाली फणसवाडी या संघाची 9. कुठेतरी एक सर चान्स होता, कारण म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, तशी चूक केले काय पाहायला नक्कीच आपल्याला आवडेल. काय वाटतं ही चूक महागात पडू शकते? नक्कीच खरोखरच तुम्ही जसा उल्लेख केला आयकॉन खेळाडू होता तो, आपल्या फलंदाजीमध्ये ते
सातत्य राखत कशा प्रकारे फटकेबाजी करून आपल्या संघासाठी एक सन्मानजनक स्कोर धावसंख्या उभारेल हे पाहण्याजोगं खरोखर एक सहज झेल होऊ शकला असता. प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, कुठेतरी हातापायीपणा नडला आणि चेंडू जमिनीला दान झाला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. जास्त मित्रांनो टीम मीटिंग करू नका. वेळ अभावातच आपल्याला या मैदानाचं देखील वेळ दिले गेलेला आहे. त्या वेळेतच 5 वाजायच्या आत फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे, म्हणून आपल्याला 12 ते 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. त्या अवधीतच आपण एक इनिंग समाप्त करायची आहे, नाहीतर पॅनल्टाईज केलं जाईल आयोजकांच्या वतीने. या देखील सूचना आपण पालन करायचं आहे. श्री चॅरिटी चषक 2024 खरोखरच देखणं असं आयोजन आपण पाहतो. टिपू सुलतान मैदान मालाड. खरोखरच सचिन गायकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा इथे साकार होते. घुमेश्वर गावचे सर्व बांधव खरोखरच एक मेहनत पाहायला मिळाली. सूर्य कसाल एक साईडला मारतोय, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा दमनीला जाणवतोय घुमेश्वर चौकात. लगेचच बॉल द्यायचा आहे पंचांकडे. मी घुमेश्वर संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो, एक इंटरनॅशनलची मॅच जणू काय खेळतात असा मैदान आपल्याला आज मिळालं या मालाड नगरीमध्ये. सचिन भाऊंनी चांगली संकल्पना मांडली. संकल्पना मांडणारे भरपूर असतात, पण ते यशस्वी करणं तेवढी ताकद देखील असावी लागते. तशी सचिन भाऊंनी संकल्पना सर मांडली आणि त्याला साथीला घेऊन म्हणजे संघ त्यांचा शिवशक्ती क्रिकेट सर घुमेश्वर संघ या संघाने देखील लाख मोलाचं त्यांना सहकार्य केलेलं आहे. निश्चितच अविनाश सर, आपण जसं बोलताय सचिन गायकर यांच्या संकल्पनेतून त्यांना त्यांच्या गावातून जे सहकार्य आहे ते खरोखर वेळोवेळी लाभलं. माझं एक कदाचित 4थं वर्ष असेल, सातत्याने संधी मिळते. मागच्या दहिसरच्या मैदानावर मी काही वेळेसाठी उपलब्ध नव्हतो, दरम्यान पुन्हा सामना चालू होतो. खरोखर सुरेखाचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा अक्षरशः खोदून काढला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतोय, परतीचा थ्रो होतोय, तोपर्यंत निश्चितच एकेरीचं रूपांतर दुहेरीत होत आहे. खराब थ्रो सुंदर होता, पण मात्र गोलंदाजांनी तो हाताळता नाही आला. त्यामुळे दुहेरीत रूपांतर तिहेरीमध्ये होत आहे. धावसंख्येत 3 बदल आणि नक्कीच 16 धावा. सर आयोजक वर्गाचं काय वेळ सांगतो, वेळेतच सामने ज्यांनी 9 वाजता सांगितलं होतं बरोबर 9:15 आपण सामने चालू केले. एक अभिमानाची एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण आतापर्यंत एवढा वेळेतच सामने चालू करणारा पहिला संघ असेल तो म्हणजे घुमेश्वर संघ. खरोखर वेळेत चांगलं भान ठेवलं आणि आलेल्या संघाने देखील वेळ दिलेली त्या वेळेतच हजर राहिला. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. धाव संख्या झाली होती 16. लेफ्ट हँड बॅट्समन लेग साईडला खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण लगेच तैनात. मी रनआउटचा चान्स होता, पंच आमच्याकडे वळत आहेत काय, कुठल्याही गोष्टीचा अपीलचा दबाव नाही घेतलाय आणि एक चांगलं चान्स मिळालं ते म्हणजे सुशांत कोटकर यांना. आणि 1 धावेबरोबर वाढती धाव संख्या होती ती. एक धावेबरोबर वाढती धावसंख्या झाली होती 17. 17 हा कदाचित क्रिकेटमध्ये खतरा मानला जातो. कोणाला मिळतोय खतरा, गोलंदाजाकडून की फलंदाजाकडून? कारण सलामीवीर अजून देखील मैदानामध्ये आहेत, ते म्हणजे स्ट्राईक एंडला फलंदाजी केले शैलेश गायकर. त्यांची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे ती आतापर्यंत 14 धाव संख्या झाली. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, जातं का सीमारेषेवर पाहूया. नाही, क्षेत्ररक्षण लगेचच तैनात. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय का? 2 धावेवरच समाधान मानावं लागलं आणि वाढती धावसंख्या सर झालेली आहे ती म्हणजे 19-90. काय शैलेश गायकर फलंदाजी करतात, आतापर्यंत त्यांच्या फलंदाजीमधून 2 चौकार देखील लगावलेले गेलेले आहेत. या संधीचा फायदा देखील तिकडे त्यांच्या दिशेने आपली जी मुलं जी खेळत आहेत कृपया करून आपल्या बाउंड्रीच्या दिशेने यायचं. आपल्याला आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे. आपण खेळतो तिकडे ते खेळणं सोडून इकडे बाउंड्रीच्या दिशेने यायचं आहे. आणि जिथे बसलेले आहेत आता दुसऱ्या मुलांना तिथे आपल्याला जावं लागतं, जी मुलं खेळणार आहेत त्यांना जावं लागतंय. कृपया करून तिकडे खेळणं बंद करा, खेळणं बंद करा. हॅलो, सर्व घुमेश्वर बांधवांना विनंती आहे जे तिकडे खेळतात आहेत 10 कडे, त्यांना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एकदा डीजे होऊ दे.
या शैलेशची धावसंख्या वैयक्तिक झालेली आहे ती 20 ही धावसंख्या झाली आहे. अचूक फलंदाजी करते मानाचा पहिला सामना आणि वैयक्तिक 20 धावसंख्या होते. 3 षटकांचा सामना असेल हा. काय वाटतं कुठेतरी एक चान्स घेण्याचा प्रयत्न करतोय चौकार षटकारांची आतिषबाजी खेळण्याचा प्रयत्न करतोय का? खरोखरच चांगलीशी सन्मानजनक सुरुवात आपण मैदानावर पाहतोय फणसवाडी संघाच्या वतीनं. खरोखरच हाणामारीचा षटक या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच मैदानावर पाहायला मिळेल. सुरेख मारतोय समोर दिशेने क्षेत्ररक्षक येतो. इथे मात्र आज काहीतरी क्षेत्ररक्षक हाताला लावून आलेत की काय माहिती नाही. एकही झेल पकडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा झाला पण प्रत्येक वेळी चेंडू जमिनीला दान झाला. अविनाश सर काय म्हणाल याबद्दल? एक शॉर्ट रन येतोय. ओके पंच आमच्याकडे वरतात 1 रन कमी करायचा आहे पण त्याबरोबर वाढती धावसंख्या होते ती 24-24. सर नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. अशा झेल ज्या येतील त्या धरणीला दान जर केला तर मॅच आपली गमावू शकतो. तर तेवढे चान्स मिळतात समोरच्या फलंदाजाला. स्कोअर झालेला 24. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फणसवाडी या संघाची बिनबाद धावसंख्या झाली 24. मी आलेल्या संघांना विनंती करतो की आपण एंट्री फी जी बाकी असेल तर एंट्री फी भरून घ्यायची आहे. पुढील दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. मोरवणे आणि चंदनवाडी या संघाला विनंती करतो आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. मोरवणेचा कर्णधार प्रवीण आणि चंदनवाडी या संघाला विनंती करतो आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. चला सामना चालू करा पटापट वेळ घेऊ नका विलंब करू नका आपणास विनंती राहील. अजून आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने बाकी आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24. बिनबाद 5 बॉल हे बस को बॉल मत अरे बॉल मत तू ओव्हर संपली. पंच इथे आहेत आपण याची नोंद घ्या. आपण क्रिकेटपटू 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या झाली आहे ती 24. अचूक अशी फलंदाजी करताय सलामीवीर. कुठेतरी चान्स मिळाला त्याचा फायदा घेत आहे. हाणामारीचा षटक हा कदाचित असू शकतो कारण या गोलंदाजाने हरीशने आता झेल सोडली होती ती म्हणजे शैलेश गायकर यांची. तरी त्याचा फायदा घेतात काय गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 अंमलात आणावं लागेल आणि ते दंडित करतात गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळते. वाढती धावसंख्या होते ती 25-24. नो लॉस. भुमेश्वर गावचे जे प्रतिनिधी आहेत आपण या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. आपणास वारंवार विनंती होते व्यासपीठावरून जसं आयोजक सांगतायत मैदानाच्या चारी बाजूला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. खरोखरच आपल्या योगदानातून ही स्पर्धा साकार होते याची नोंद घ्या. सुशांत कोटकर यांना अचूक फलंदाजी करावी लागेल. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता पण पंच आमच्याकडे वळतायत काय आणि बाद होतोय तो म्हणजे पहिल्या विकेटचा पतन होतोय. बॅक टू पॅल होतोय सुशांत कोटकर. एकदा विदेशी
पहिला सामना ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाजीला दंडित करतात आमचे पंच आणि वाईटचा इशारा करतायत आणि वाढती धावसंख्या होते ती 37. आतापर्यंत सलामीवीर शैलेश गायकर सर याची धावसंख्या वैयक्तिक झाली ती 27. काय फलंदाजी केली म्हणून म्हटलं ना सलामीवीर यांना काय नाव दिलं जातं त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय शैलेश गायकर फणसवाडी या संघाकडून. काय वाटतं या बॉलाचा देखील चांगला समाचार घेऊ शकतो की गोलंदाज निर्धाव चेंडू टाकू शकतो. निर्धाव चेंडू टाकला तर 37 धावसंख्या राहील. काय गोलंदाज पंच देखील परत दंडित करतायत वाईटचा इशारा करतायत. बॅक टू बॅक 2 वाईट वाढती धावसंख्या होते फणसवाडी या संघाची 38. मारा कुठेतरी भरकटतोय वारंवार ते 2 चेंडू स्वर टाकतोय गोलंदाज हरीश आणि पंच दंडित करतायत. इथे मात्र अडचणीत असताना संघाला चांगल्या गोलंदाजीची गरज पाहायला मैदानावर आपण पाहतोय पण खराब चेंडूचा समाचार फलंदाज घेत आहेत. खरोखरच पुढील चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा सुरेख मारतोय इथे मात्र दुसऱ्यांदा मानवंदना असेल षटकाराची. खरोखरच सुंदर षटकार. इथे मात्र त्याचा समाचार घेतोय तो शैलेश गायकर. काय शैलेश गायकरने फलंदाजी केली 4 चौकार आणि 2 षटकार लगातार हॅट्रिकचा चान्स आहे घेतो का पाहूया. लगेचच निर्धाव चेंडू टाकला आपला गोलंदाजीमधून आणि 1 इनिंगची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे फणसवाडी या संघाची 44 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायला लागतील त्या 45 घोटेवाडी या संघाला. लगेच थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो. खरोखरच गुमेश्वर गावचे मान्यवर यांची मांदीवाळी आजच्या स्पर्धेदरम्यान आपण व्यासपीठावर पाहतोय. खरोखरच मान्यवर कक्षामध्ये जे स्थानपन्न झाले आहेत त्यांचं सर्वांचं स्पर्धेदरम्यान मनापासून स्वागत. सर थोडंसं विनंती करतो की मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. मी चंदनवाडी या संघाला विनंती करतो कर्णधाराला आणि मोरवणे प्रवीण या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी दिनेश माळवकर याला विनंती करतो की त्यांनी या पुढील होणारा सामना चंदनवाडी वर्सेस मोरवणे या ज्या सामन्याला टॉस करून घ्यायचा आहे आणि पंचाला विनंती आहे लगेचच सेकंड इनिंग चालू करायची आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की सामने फटाफट चालू करायचे आहेत. सामना मोरवणे वर्सेस चंदनवाडी. मी मोरवणे गुमेश्वर संघाच्या सदस्यांना विनंती करतो जे 4-5 जण एकत्र उभे आहेत तर मित्रांनो दोघे राहायचं आहे असं आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येत आहे. दिवसभरात मध्ये आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपण अभि पुढील होणारा सामना मोरवणे वर्सेस चंदनवाडी. बाउंड्री लाईन सांभाळायची. मोरवणे या संघाने टॉस विन केलाय आणि प्रथम विश्वास गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विश्वास बाउंड्री लाईनला जायचं प्लीज. विजय कृपया करून बाउंड्री लाईन सांभाळा. थोडे आपले प्लेयर रुग्णामध्ये बसलेले आहेत. आपलं सहकार्य अपेक्षित आहे प्लीज. विश्वास विनंती आहे. लाईनअप मध्ये एक शिस्तबद्ध म्हणून फणसवाडी काय मित्रांनो प्रत्येकाने क्षेत्ररक्षणाला जात असताना याचप्रमाणे लाईनअप मध्ये जाते तर जोरदार टाळ्या होऊ द्या. ही शिस्त युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक संघाला मिळाली पाहिजे. म्हणूनच कदाचित गुमेश्वर असेल क्रिकेट संघ असेल आणि सचिन भाऊने याच आयोजन केलेल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेटरला ही शिस्तबद्ध लागली पाहिजे. नवीन सर अशी शिस्तबद्धते गेल्याच्या नंतर आयोजकाला देखील चांगलं वाटतं. अशी शिस्त लागली पाहिजे प्रत्येक क्रिकेटरला. ग्रामीण क्रिकेट असेल तरी चालेल. आता ग्रामीण देखील क्रिकेट आपलं इंटरनॅशनलला पोहोचलं गेलेलं आहे. कारण आपण ठाण्यामध्ये आता पाहिली असेल ISPL त्याचप्रमाणे यातून खेळाडू आपले घडले पाहिजे ही संकल्पना कदाचित गुमेश्वर असेल सचिन भाऊंची गायकरची स्वप्न असतील. माझा एक क्रिकेट बांधव समाज बांधव तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे फणसवाडी या संघाने शिस्तबद्ध असे लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी गेलेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. खरोखरच चांगली संकल्पना. चांगल्या संकल्पनेतून क्रिकेट उंचावला जातोय. गाव पातळीवर आपण क्रिकेट पाहत होतो.
त्यानंतर गाव पातळीचा क्रिकेट खरोखर युट्यूब लाईव्ह दोन सलामीवीर देखील पाठवायचे सर, थोडंसं थांबवतोय. सलामीवीर दोन पाठवायचे आहेत. पंच देखील आमच्याकडे इशारे करतायत. दोन सलामीवीर घोटेवाडी या संघाला विनंती करतो. सत्कार करून घे ना. अनिल बिरवटकर यांच्याकडून घे. सन्माननीय कृष्णा खेडेकर यांचा मान सन्मान अनिल बिरवडकर उपाध्यक्ष यांच्या हस्ते करायचा आहे. आपण व्यासपीठावर उपस्थित आहात. एक सन्मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान व्यासपीठावर होईल. यूट्यूब माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. व्यासपीठाकडे जरा आपला कॅमेरा वळवायचा आहे. एक मान सन्मान इथे होतोय. सन्मान्य कृष्णा खेडेकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अनिल बिरवाडकर उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून हा सन्मान होतोय. खरोखर टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. या स्पर्धेदरम्यान हा मान सन्मान केला जातो. घोटेवाडी थोडंसं फास्ट फलंदाजाला देखील विनंती करतो. थोडंसं फास्ट. 18 चेंडूमध्ये 45 धाव संख्या ही बनवायची आहे आपल्याला. सन्मान्य दिनेश महागावकर यांचा सन्मान संजय गोले सन्मान्य संजय गोले यांना विनंती करतो आपण करायचं आहे. दिनेश महागावकर यांचा मान सन्मान संजय गोले यांच्या हस्ते होतो. व्यासपीठावर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जाईल. जरा यूट्यूब कॅमेरा आपला इकडे व्यासपीठाच्या दिशेने घ्यायचा आहे. इथे मात्र मान सन्मान होतोय व्यासपीठावर. दरम्यान पटापट सामने घ्यायचे आहेत. पहिल्या साखळी फेरीतील सामने कमीत कमी 1 ते 1:30 वाजेपर्यंत संपले पाहिजे. अविनाश सर काय म्हणाले आपण? नक्कीच पंच आमच्याकडे इशारा करतायत की मॅच इज स्टार्ट. गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षणाला विनंती करतो. कर्णधार सुशांत थोडंसं फास्ट जरा. आयोजकांच्या वतीने परत एकदा मी सूचना देतो. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. 12 ते 15 मिनिटाच्या आत सर एक इनिंग संपली पाहिजे. आणि या स्टेडियमचा देखील एक नियम आहे 5 ते 5:30च्या आत एक फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. फणसवाडी या संघाने अचूक फलंदाजी करून घोटेवाडी या संघासमोर 18 चेंडूमध्ये कंपल्सरी 45 धाव संख्या ही उभारावी लागेल. त्याचप्रमाणे फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत सलामीवीर ते म्हणजे घोटेवाडी या संघाकडून. सलामीवीर स्ट्राईक एंडला फलंदाजीला अतिश पाटील आणि नॉन स्ट्राईकला तो हरीश कोदरे. चांगला फुल खेळण्याचा प्रयत्न केला. जातं का सीमारेषेवर पार? पाहूया. जातं सीमारेषेवर पार. भुवनेश्वर षटकार. त्यांना करायची आहे आणि त्याच प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे घोटेवाडी या संघाचा फलंदाज अतिश पाटील. काय वाटतं, हाणामारीचा पहिल्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल का? कारण तिसऱ्या ओव्हरला कदाचित दबाव आपल्यावर आला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय. निश्चितच अविनाश सर मला कर्णधाराने सलामीसाठी का पाठवलंय याचं उत्तर देतोय. इथे मात्र सरळ चेंडूने नो चेंडू पंच घोषित करतायत. पंचांचा इशारा येतो. दंडित करतायत. षटकारानंतर इथे मात्र नोचा भरकटलेला महारा आपण पाहतोय. निश्चितच धावसंख्येत एकने बदल होतोय. सरळ बॅटने सर खरोखर चांगला षटकार आला. इथे मात्र एक स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आतिश पाटीलचा. तो मात्र कुठेतरी नाही प्रयत्न फसला. काय म्हणाल सर याबद्दल? थोडंसं लगेच सर मला वाटतं गोलंदाजाला दंडित केलंय आणि या टुर्नामेंटचे नियम आहे कुठलाही थ्रो गोलंदाज चालणार नाही. या कर्णधाराने प्रत्येकाने याची नोंद देखील घ्यायची आहे मित्रांनो. त्यांना सांगितलेलं डायरेक्ट जेव्हा इशारा असेल प्लेटचा वर करतील आपल्याला आपण सांगणार. खरोखर चांगली सुरुवात आपण पाहिली मैदानावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर नो चेंडू. इथे मात्र
पुन्हा सामना चालू होते. पंचांचा इशारा येतो फ्री हिटचा. धन्यवाद. फ्री हिट देखील या आजच्या टुर्नामेंटला ठेवली गेलेली आहे. मला वाटतं दिवाळीचा बोनस प्रमाणे हा कदाचित बोनस असू शकतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त लांबी कमी, पण जातोय गुमेश्वर षटकार. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याला चकवा देऊन जाईल चेंडू. 4 धावांसाठी गुमेश्वर चौकार. बिनबाद 21 धावसंख्या. सर नवीन सर काय वाटतं, पहिल्या 6 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करून 21 धावसंख्या उभारलेली आहे. त्यांना कंपल्सरी 45 धावसंख्याची गरज होती, पण अचूक गोलंदाजी करावी लागेल फणसवाडी या संघाला जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर. कारण फलंदाजी हे चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत पहिल्याच मानाच्या सामन्यामध्ये. खरोखरच अविनाश सर, आता कोणतं ब्रह्मास्त्र घेऊन येतील गोटेवाडी संघ यांना रोखण्यासाठी? शैलेश गायकर गोलंदाजी मार्कवर येतो. फलंदाजीमध्ये काय त्यांनी फलंदाजी केली, नेत्रातीत फलंदाजी या मैदानावर पाहिली शैलेश गायकरच्या माध्यमातून. खरोखर तो तारणारा बनेल का आपल्या संघासाठी? पहिला चेंडू सुरेख चेंडू, सुरेख तसा टोलावला. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षक होत आहे, बॅकअप होत आहे, परतीचा थ्रो येतोय शैलेशच्या हातामध्ये. एक धाव मात्र निश्चितच. धावसंख्येत 1 ने बदल, धावसंख्या स्थिर होती ती बिनबाद 22 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. चांगली अशी गोलंदाजी अजूनपर्यंत. पहिला चेंडू आपण पाहिला, यानंतर जे 5 चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेईल शैलेश. जशी फलंदाजीमध्ये आपली धारदार फलंदाजी पाहिली या मैदानावर, त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये पण परती करेल का सर, पाहण्याजोगं? नक्कीच. अतिश लाडने आतापर्यंतची वैयक्तिक धाव संख्या 19 केलेली आहे. त्याचा दबाव थोडासा घेतला, गोलंदाजाचा अनुभव आहे, ते म्हणजे गोलंदाज आमचे थोडीशी मिसफीड होते, त्याचा फायदा घेतोय. दोघेचं एकेरी धावेचं दुहेरी धाव परिपूर्ण केली आणि वाढती धावसंख्या झाली ती 24 नो लॉस. घोटेवाडी संघ काय फलंदाजी करतोय
तरी गोलंदाजीचा अनुभव देखील आहे, तो म्हणजे फलंदाजीचा गोलंदाज शैलेशकडे सर अनुभव नक्कीच त्याचा पणाला लावावा लागेल, कारण का फलंदाजी चांगला अचूक फलंदाजी करतायत ते घोटेवाडी या संघाकडून. बिनबाद आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती 24. काय वाटतं, अशीच फलंदाजी चालू ठेवतील की? खरोखर सुरेखाचा फटका मारला, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होऊ शकतो का? इथे मात्र झेल होतोय, दमलेला जाण. 4 धावा भुवनेश्वर चौका. झाला त्याच्यानंतर आता परिपूर्ण पहिल्या क्षेत्रामध्ये फलंदाजाला चांगली साथ मिळते, त्याचप्रमाणे फलंदाजी करतो. रिव्हर्स शॉट घेण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकतो आपल्या गोलंदाजीमधून आणि निर्धाव चेंडू टाकला शैलेश गायकर याने आणि कुठेही समजलं नाही तो म्हणजे रिव्हर्स शॉटचा. आजचा कदाचित मॅक्सवेल हे ते नाव त्याला द्यावं लागेल काय, अशीच फलंदाजी करतोय तो अतिश पाटील आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. काय वाटतं, प्रत्येक शॉट तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याला आत्मविश्वास कदाचित असू शकतो आपल्या रिव्हर्स शॉटवर. काय वाटतं सर? निश्चितच खरोखर पुन्हा एकदा बॅकअप होतोय. पंच मात्र त्याला दंडित करतायत. पंच दोन्ही हात समांतर करत वाईटचा इशारा देतात, निर्वळा करतायत पंचांकडे, पण पंच मात्र वाईट असं दंडित करतात. धावसंख्येत 1 ने बदल. 29 धावा. खरोखर चांगली अशी गोलंदाजी अजूनपर्यंत पाहिली या षटकामध्ये. क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण केलं, याचा मात्र दंडित प्रकारे त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं. काय म्हणाल सर? नक्कीच क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाचा असतो, त्याप्रमाणे वाईट जात आहेत. अवांतर धावा जातात, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण मिस. क्षेत्ररक्षण तैनात व्हायच्या अगोदर थोडासा लगेच फायदा घेता येईल काय पाहूया. पंच आमच्याकडे नाही, कुठल्याही गोष्टीचा अपीलचा दबाव देखील घेतले नाही. MCAचे पंच आमचे आहेत, अचूक पंचगिरी देखील करतायत आणि 2 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते घोटेवाडी या संघाची. 31-31 नो लॉस. काय फलंदाजी करतायत स्वप्नील दादा, आज कदाचित मानाचा सामना असेल. चांगलं पहिली देखील चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या फलंदाजीसाठी आलेले घोटेवाडी या संघाकडून आतापर्यंत एकही बाद खेळाडू नाही आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. अशी दिवसभरामध्ये नक्कीच आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला आपल्याला आवडेल आणि त्यांना 45 ही धाव संख्या करायची आहे, त्याचप्रमाणे फलंदाजी करतो घोटेवाडी या संघाकडून. सलामीवीर तो फलंदाज आहे अतिश पाटील. काय फलंदाजी करतोय, अचूक गोलंदाजी करावी लागेल. शैलेश गायकर यांना लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात 38च्या आतमध्येच. 1 धावेवर परिपूर्ण 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव संख्या झाली होती 32 नो लॉस घोटेवाडी. खरोखर चांगली अशी फटकेबाजी अतिश पाटील आणि हरीश केदार यांच्या माध्यमातून झाली. खरोखर पंचांनी सलामीला का पाठवले याचं प्रत्युत्तर 45 धावांचा पाठलाग करताना मैदानावर देत आहेत. चांगली अशी गोलंदाजी शैलेश गायकर याच्या माध्यमातून झाली, पण क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र त्याचा नुकसान या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का हे पाहण्याजोगं. खरोखरच चांगलं असं सुसज्ज असं नियोजन गुमेश्वर गावच्या वतीनं सचिन गायकर यांच्या संकल्पनेतील स्पर्धा आपण पाहतोय. खरोखर एकजूट पाहायला मिळते गुमेश्वर गावची या स्पर्धेदरम्यान. सर, आम्ही आमच्या स्वयंसेवकांना देखील विनंती करतो, एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये कोणी पाठवायचा नाही. जर पाण्याची गरज लागली तर आमचे स्वयंसेवक देखील आहेत, त्यांच्या वतीने त्या मैदानामध्ये जातील, याची देखील दखल घ्यायची आहे. सर, आवर्जून सांगावं असं मी या गोलंदाजाला जो सुशांत कोटकर जो गोलंदाज आहे तो आयकॉन खेळाडू, गवळी समाजाची जी कांदिवलीमध्ये आमची प्रीमियर लीग होती त्याचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या मानकरी देखील ठरला होता. तो अनुभव देखील त्याला पणाला लावावा लागेल, कारण आता 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. कारण का सलामी वीर अजून मैदानामध्ये आहे, तो म्हणजे अतिश पाटील. चांगल्या नावाप्रमाणे अतिशबाजी करतोय चौकार षटकारांची, कारण कमबॅक कदाचित करायचा असेल सामन्यामध्ये तर सुशांत कोटकरांना निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीमधून टाकावे लागतील. काय वाटतं, त्याचप्रमाणे गोलंदाजी करू शकतात? निश्चितच जशा प्रकारे फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवलं, खरोखर फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवणं निश्चितच महत्त्वाचं ठरतं. सुशांत कोटकर जसं तुम्ही म्हणालात गवळी समाजाच्या वतीनं आयकॉन ठरला होता, त्या स्पर्धेमध्ये त्याने ठसा उमटला आणि या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना कशा प्रकारे फटकेबाजी गोलंदाजी करेल, आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का? 6 चेंडूत 13 धावा.
पहिला जातोय षटकार 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता होता. घ्या, आपल्यास विनंती आहे. नक्की सर 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता होती. आतिशने कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता लगेचच घुमेश्वर चांगला षटकार टाकला आणि परत एकदा फायदा घेतो का पाहूया आपल्या फलंदाजीमधून. पंच देखील दंडित करतायत गोलंदाजाला आणि अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती 39. त्याच्यामध्ये कदाचित आतिशची धाव संख्या ही वैयक्तिक झालेली आहे ती म्हणजे 34. काय फलंदाजी केली ती म्हणजे आतिशने. कदाचित आतिशला थांबवणं खूप कठीण जाईल अशा प्रकारे फलंदाजी करतो पहिल्या मानाच्या सामन्यामध्ये घोटेवाडी या संघाकडून. शाबासकीची थाप त्याला देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मिळते घोटेवाडी या संघाला. मोरवाने गावचा कर्णधार आपण यायचा आहे, आपणास विनंती राहील. यानंतर स्पर्धा होईल. आपला मान सन्मानचिन्ह देऊन व्यासपीठावर केला जाईल. मोरवाने संघ कर्णधार या प्लीज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण प्रगती त्यांना 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. 2 धावेवर कदाचित समाधान मानावं लागतंय का 2 धावेवरच समाधान मानलेलं आहे आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 41. नो लॉस. आतापर्यंत एकही विकेट गमावलेला नाही. काय फलंदाजी केली. 41 ही धावसंख्या झाली आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 रनांची गरज आहे. खरोखरच एक अटातटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल असं वाटलं होतं, पण खरोखरच त्याचा यशस्वी असा पाठलाग करताना दिसतोय तो संघ घोटेवाडी. विजयी षटकार चौकार आणि एकही विकेट नाही. जोरदार टाळ्या होत्या. त्याच्यामध्ये फणसवाडी आणि घोटेवाडी हा संघ विजयी झालेला आहे. तसे दोन्ही संघांचं अभिनंदन आणि या सामन्यासाठी सामनावीर देखील चषक काही सन्मान ठेवलेला आहे. तरी मी आतिशला विनंती करतो आपण लगेच स्टेजच्या दिशेने यायचं आहे. मालिकावीर ठरतोय तो या सामन्याचा आतिश. काय सुंदर अशी फटकेबाजी, चौफेर अशी फटकेबाजी बघायला भेटली होती ती आतिश यांच्या माध्यमातून आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किती मारला मुकेश गायकर यांना विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. मुकेश गायकर मंचाकडे यायचं आहे. मुकेश गायकर मंचाकडे यायचं आहे. हॅलो. पुढील येणारा सामना मोरवाडी वर्सेस चंदनवाडी. दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. स्वप्नील दादा काय फलंदाजी केली आतिशने. 3 षटकार 3 चौकार आपल्या फलंदाजीमधून लगावले आणि सामना देखील विजयी चौकारामध्ये विजयी केला. मी आतिशला विनंती करतो जरा फास्ट इज स्टेज. आपण सामनावीरासाठी यायचं आहे मित्रांनो. मोरवाडी गावच्या कर्णधाराला विनंती असेल जरा 2 मिनिटं इथे यायचं आहे. कर्णधार मोरवाडी गावचा कर्णधार आपल्या या डीजेने देखील आपल्याला चांगलं सहकार्य लाख मुलाचं सहकार्य केलंय. डीजे दिनेश साहेब असतील त्यांनी देखील लाख मुलाचं सहकार्य केलंय. त्यांचं देखील मी सचिन भाऊ गायकरच्या वतीने आणि तसंच शिवशक्ती क्रिकेट संघाच्या घुमेश्वरच्या वतीने त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो लाख मुलाचं सहकार्य केल्याबद्दल. मी गुमेश्वर गावचे श्री जगदीश लटके यांना विनंती करतो की त्यांनी मोरवणे गावच्या कर्णधाराला मान सन्मान देऊन घोषित करायचं आहे. मान सन्मान करायचा आहे मोरवणे गावचे कर्णधार. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मोरवणे संघ प्रवीण लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
हे राहुल फोटो काढ जातो खालीच का मंचावर मोरवणे गावचा कर्णधार याचा स्वागत होत आहे जगदीश लटके यांच्या हस्ते. लगेचच आपण जो सामना झाला त्याच्यामध्ये फणसवाडी आणि घोटेवाडी या संघांमध्ये जो सामना झाला ते घोटेवाडीचा फलंदाज जो सामना जो ठरतोय आतिशला मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतो. दिनेश मागोकर साहेबांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते सन्मान द्यायचा. आतिशने वैयक्तिक धाव संख्या 40 ही उभारली, त्याच्यामध्ये 3 चौकार 3 षटकार देखील लगावले. एकदा जोरदार टाळ्या होत्या. पहिल्याच मानाच्या सामन्यामध्ये अचूक फलंदाजी केली. मी काय फलंदाजी केली होती आतिशाने, आपल्या नावाला शोभेल अशी फटकेबाजी केली होती. अतिशय फटके केले. मी दिनेश मागावकर यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, तो म्हणजे आतिशाला. पुढील होणारा सामना मोरवणे वर्सेस चंदनवाडी. दोन्ही संघटकांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखर मुलाची मदत केली, सामनावीर चषक सुदेश महादेव गायकर, सन्मान चिन्ह राधिकाबाई कृष्णा गायकर, सिल्वर मेडल असेल किंवा गोल्ड मेडल मुकेश महादेव गायकर, ऑरेंज कॅप अभिषेक विठोबा गायकर, पर्पल कॅप अभिषेक विठोबा गायकर. नवीन सरी थांबवतोय. मी भूमेश्वर या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मित्र थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, आपण वेळेचं बंधन ठेवायचं. मित्रा मोरवणे संघ मोरवणे या संघाला विनंती करतो कर्णधाराला आपण पाठवायचं आहे. हे जितू तू बोलते बघ